बाबा व्यंगा, योगायोग, भविष्यवाणी की मानवी भ्रम. आजकाल चर्चेत असलेला बाबा व्यंगा बल्गेरियातील अंध भविष्यवक्ता, ज्यांना अनेकदा बाल्कनची नॉस्ट्राडॅमस म्हटलं जातं, आजही जगभरात चर्चेचा विषय आहे. कुणासाठी त्या अद्भुत भविष्य सांगणाऱ्या होत्या, तर कुणासाठी केवळ अफवांवर उभी राहिलेली एक रहस्यमय व्यक्ती. त्यांच्या भविष्यवाण्यांचा इतिहास पाहिला तर अचूकतेपेक्षा वादच अधिक दिसून येतो. काळाच्या ओघात काही मोठ्या जागतिक घटनांनंतर बाबा व्यंगांचं नाव पुन्हा पुढे आलं. कुर्स्क पाणबुडी दुर्घटना, 9/11चा ट्विन टॉवरचा हल्ला किंवा अमेरिकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामांची निवड, या सगळ्यांशी त्यांच्या कथित भविष्यवाण्या जोडल्या जातात. मात्र या भाकितांमधील भाषा इतकी धूसर आणि प्रतिकात्मक होती की घटना घडल्यावरच त्याचा अर्थ लावला गेला. दुसरीकडे अनेक भाकितं पूर्णपणे चुकीची ठरली. 2010 ते 2014 दरम्यान तिसरं महायुद्ध होईल, 2023 मध्ये परग्रहवासियांशी संपर्क होईल, युरोपचा संपूर्ण नाश होईल, असं काहीच घडलं नाही. विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्यात या भविष्यवाण्यांचे ठोस लिखित पुरावे आढळत नाहीत. बहुतेक दावे हे नंतर ऐकलेल्या कथांवर आधारित आहेत. त्यामुळे लोकांना जे जुळतं तेच आठवतं आणि बाकी सगळं विसरलं जातं. बाबा व्यंगांच्या 2025 साठीच्या भविष्यवाण्यांकडे पाहिलं तर एक गोष्ट पुन्हा स्पष्ट होते. बहुतेक वेळा या भाकितांचा अर्थ घटना घडल्यावरच लावला जातो. त्यांच्या मूळ शब्दांचे ठोस आणि विश्वासार्ह पुरावे उपलब्ध नसल्यामुळे अनेक दावे आजही संशयाच्या छायेत आहेत. 2025च्या सुरुवातीला म्यानमारमध्ये झालेला भूकंप आणि जगभरात वाढत चाललेल्या नैसर्गिक आपत्ती काही लोकांनी बाबा व्यंगांच्या इशाऱ्यांशी जोडल्या. त्याचप्रमाणे युरोपमध्ये सुरू असलेले संघर्ष आणि रशियाशी संबंधित तणावालाही त्यांच्या भविष्यवाण्यांशी जुळणारं मानलं गेलंय. मात्र त्यांनी वर्णन केलेला संपूर्ण विनाश किंवा महायुद्ध प्रत्यक्षात घडलेलंच नाही, हेही इतकंच महत्वाचं आहे. वैज्ञानिक प्रगतीबाबत बोलायचं झालं तर कर्करोगावरील उपचारांमधील सुधारणा आणि प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या अवयवांसारख्या घडामोडी या अचानक झालेल्या चमत्कार नसून अनेक वर्षांच्या संशोधनाचा परिणाम आहे, भविष्यवाणीचा नाही. तरी या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर बाबा व्यंगांच्या 2025 साठीच्या काही भाकितांबाबत काही अंशी तरी जुळणं दिसतंय, असा अंदाज अनेकांना वाटतोय. आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दलची उत्सुकता आजही कायमच आहे. बाबा व्यंगांच्या 2026 साठीच्या भविष्यवाण्या पाहिल्या तर त्या आणखी गंभीर आणि भयावह चित्र रंगवताना दिसतायत. मात्र इतर वर्षांप्रमाणेच या भाकितांचाही आधार थेट त्यांच्या शब्दांवर नाही तर माध्यमांनी आणि लोकांनी केलेल्या अर्थ लावण्यावर आहे. मूळ पडताळणी करता असे उदाहरण कुठेही उपलब्ध नाही, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. काही लोकप्रिय मांडणीनुसार 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध पेटेल. इतकंच नाही तर ते तिसऱ्या महायुद्धाचं रूप घेईल असा दावा केला जातोय. चीन, तैवानमधील तणाव, रशिया अमेरिका संघर्ष आणि पूर्व पश्चिम गटांमधील वाढती दरी यामुळे हे आग अनेक खंडांमध्ये पसरेल असं सांगितलं जातंय. परिणामी जगभरात राजकीय अस्थिरता आणि अराजक माजेल अशी भीती देखील व्यक्त केली जाते. नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीतही चित्र तितकंच धूसर आणि भीषण आहे. प्रचंड भूकंप, मोठे ज्वालामुखी, उद्रेक आणि टोकाच्या हवामान घटनांमुळे पृथ्वीच्या सुमारे 7 ते 8% भूभागावर गंभीर परिणाम होईल असं काही जण सांगतात. पूर, दुष्काळ, पर्यावरणातील बदल आणि हवामानातील निर्णायक वळण, मात्र हे सगळं नेमकं कुठे होईल याचा कुठलाही स्पष्ट उल्लेख नाही. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मानवी निर्णय क्षमतेला मागे टाकेल असं भाकीत केलं जात आहे. यामुळे अनेक नोकऱ्या नष्ट होतील, नैतिक प्रश्न निर्माण होतील आणि दैनंदिन जीवनात मोठे बदल घडतील. त्याच वेळी आर्थिक पातळीवर कॅश क्रॅश होईल, चलनं कोसळतील, बँका अडचणीत येतील, बाजारपेठा ढासळतील आणि महागाई आकाशाला भिडेल. अगदी सोन्याच्या किमती सुद्धा प्रचंड चढ उतार पाहतील असं सांगितलं जात आहे. राजकीय सत्ता संतुलनातही मोठा बदल होईल असा दावा आहे. रशियामधून एक अतिशय शक्तिशाली नेता उदयास येईल, ज्याला जगाचा स्वामी किंवा मास्टर असं संबोधलं जातं. याच काळात आशिया, विशेषतः चीन आपला प्रभाव वाढवत जागतिक पातळीवर वर्चस्व प्रस्थापित करेल. नैसर्गिक आपत्ती आणि संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होईल आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये सामाजिक तणाव वाढेल. हे सगळं ऐकताना थरकाप उडवणारं वाटत असलं तरी वास्तव असं आहे की ही भाकितं ठोस पुराव्यांवर आधारित नाहीत, तर अंदाज, प्रतीक आणि नंतर लावलेल्या अर्थांवर उभी आहेत. तरीही आता पाहूयात बाबा व्यंगांचं 2026 साठी केलेलं मोठं भाकीत खरंच कितपत वास्तवाच्या जवळ जातं की ते फक्त एक गूढ कथा ठरतं.